या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवासाठी सर्व तीर्थ टाकेद येथे नुकतेच तहसीलदार व घोटी पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समिती व यात्रा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। देवादिदेव शंकराच्या महाशिवरात्रीनिमित्त सर्व तीर्थ टाकेद येथील महादेवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक उपस्थिती दर्शवितात। त्यानिमित्त भव्य यात्रा भरली जाते। त्याच अनुषंगाने यात्रा निर्विघ्न पार पडावी यासाठी तहसीलदार संगीता पागेरे, घोटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जालिंदर पळे, टाकेदचे सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी आदींसह इतर अधिकारी वर्गाने सर्व तीर्थ टाकेद येथील मंदिर परिसराची पाहणी करत तेथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली। त्यात मंदिर संस्थान कर्मचारी, ट्रस्ट प्रमुख किशोरदास महाराज, खेड आरोग्य केंद्र अधिकारी, एस बस सेवा अधिकारी, पोलीस पाटील आदींच्या उपस्थितीत यात्रा काळात येणाऱ्या अडीअडचणींबाबत चर्चा करण्यात आली। तसेच ठिकठिकाणाहून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी सुविधा पुरवण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली। SN न्यूज साठी शाहबाद शेख। अंधारामध्ये आपल्याला हॅलोजन पाहिजे 6 या इथपर्यंत दुकानं राहतात याच्या मागे हो मागे हॅलोजन। तुम्ही लाईटचं पुन्हा सांगितलं तर सगळ्यात महत्त्वाचं लाईटचा इश्यू राहणार आहे कोणाला जर त्याचा अधिकृत परवाना असतात, सगळ्या काही गोष्टी असतात, त्याचा इन्शुरन्स असतात, त्या माणसाला काहीतरी मिळालं। एक शांतता नियोजन मीटिंग या ठिकाणी त्या मीटिंगचं आयोजन झालं। आमच्या गावचे पोलीस पाटील माननीय प्रभाकरजी गायकवाड यांनी आम्हाला या ठिकाणी कल्पना दिली का साहेब आणि मॅडम या ठिकाणी येणार आहेत आणि तिथं मी या मीटिंगचं आयोजन केलेलं आहे। यापूर्वी या ठिकाणी अशा अनेक यात्रा भरल्या आणि अनेक यात्राच्या शांतता मीटिंग सर्व तिथे झाल्याच, परंतु आज पहिल्यांदा योगायोगाने तहसीलदार मॅडम या शांतता मीटिंगला या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन केलं। त्यांचं प्रथमतः या ठिकाणी ट्रस्टीच्या आणि ग्रामपंचायतीच्या वतीने मी आभार मानतो। तसंच माननीय साहेब नेहमीच आपल्याला तत्परतेने आपलं जेही काम असेल त्या तत्परतेने आपलं काम करत असतात आणि आजही त्यांनी वेळोवेळी या ठिकाणी घेऊन त्याचे मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलं। सर्व मोलाचं मार्गदर्शन आपण आपापली जबाबदारी पार पाडूया। ग्रामपंचायतीची जबाबदारी आम्ही आमच्या पद्धतीने पार पाडू असं या ठिकाणी साहेबांना हे देतो आणि साहेब या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहून आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याचंही या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या व ट्रस्टीच्या वतीनं या ठिकाणी त्यांचाही आभार मानतो। एसटी महामंडळाचे, त्याच्यानंतर MSCB दवाखाना असे विविध प्रकारचे या ठिकाणी त्यांचे जे पदाधिकारी उपस्थित झाले। राज्याची राजधानी राज्यातून ह्या यात्रेला भाविक येतात, तर आपण एक भाविक आपल्या यात्रा कशी वर्षानुवर्षे मोठी होत जाईल आणि वाढत जाईल यासाठी आपण एकमेकातील हेवे द्यावे न पाहता सर्वांनी एक आपण देवासाठी त्या गोष्टी करायच्या, प्रत्येकानं आपला हातभार कसा लागेल हे पाहावं यासाठी आम्ही सर्वांनी तुम्हाला विनंती करायसाठी आम्ही आलो। त्याचप्रमाणे प्रत्येक डिपार्टमेंटची काय जबाबदारी असावी ती जबाबदारी निश्चित करून देण्यासाठी मॅडमनी मीटिंग आयोजित केलेली आहे। खरं तर यापूर्वी तुम्हाला माहीत आहे अगदी तालुक्याचे तहसीलदार आले का नाही मीटिंग मला माहीत नाही, परंतु मॅडमने लगेच आम्ही विनंती केली मॅडमने की आपण मॅडम मोठी यात्रा आहे, आपण एक मीटिंग घेऊया। मॅडमने लगेच त्यांच्या 2-3 मीटिंगमध्ये तरी त्या पटपटावरून त्या वेळ काढून आलेले आहेत। माझी सगळ्यांनी एकच विनंती आहे की आरोग्य विभागाने त्यांचं काम चांगलं करावं, MSCBनं तुमच्या साहेबांशी बोलून घ्या, त्यांनी व्यवस्थित त्यांचे आता जी काही चर्चा झाली त्या संदर्भात त्यांच्या कामावर टाका, त्या पद्धतीने सगळं नियोजन करावं। एसटीच नियोजन ते करतायत आणि आपले ग्रामस्थ म्हणून ग्रामपंचायत प्रत्येकाचं त्यात काहीतरी योगदान तुम्ही पाहिलं असेल। मोठे मोठे यात्रा भाविकांसाठी लोक किती अगदी प्रत्येक घरवाले मोठे मोठे शिंगणापूरची यात्रा आहे, आमच्याकडं पंढरपूरची यात्रा आहे, त्या भागात आहे, तर प्रत्येक घरावर 4 दिवस भाविकांसाठी जेवढं काय आपलं काय योगदान देता येईल अगदी जेवणा खावण्यापासून राहायच्या स्वतःची घरं खाली करून देतात लोकांना राहायसाठी। गटाने पक्षाने पक्षी असून
सीतामातेवर तो दूर करण्यासाठी जीवाचा त्यांनी प्राण दिलेला आहे. म्हणजे प्राण्याला सुद्धा चांगली गोष्ट अन्याय हे करण्यासाठी इतकं त्याला महत्त्व वाटलं. तर मग आपण तर माणसं आहोत, आपल्याला ही गोष्ट कळायला पाहिजे की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे. तर सर्व मतभेद विसरून ही यात्रा, या वर्षीची जी यात्रा आहे ती आपण निश्चितच खूप काटेकोर नियमांचे पालन करून सर्व भाविकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करूया. आणि आता मीटिंगमध्ये जी चर्चा झालेली आहे, प्रत्येकाला जबाबदारी आपण वाटून घेतलेली आहे. त्याप्रमाणे मी एक पत्र काढते. यावर्षी कोणत्याही दुकानांना चुकीच्या पद्धतीने परवानग्या देण्यात येणार नाही. जी आकारणी आहे ती नियमानुसारच करण्यात यावी. मीटर द्यावे. कुठल्याही पद्धतीचा आकडा वगैरे ह्या यात्रेमध्ये होणार नाही, चोरी होणार नाही याची MSCBने दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने ॲम्ब्युलन्स ठेवावी. नगरपालिका इगतपुरी यांना मी ह्याच्याबद्दल फायर ब्रिगेडबद्दल पत्र देते. आपण ती पण व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू. PWDला रस्त्यांची दुरुस्ती ठीक आहे की आपण अगदीच नवीन रस्ते नाही करू शकत, पण डागडुजी तात्पुरत्या स्वरूपात करण्याचा प्रयत्न करूया. SD महामंडळाने त्यांचं नियोजन करून भाविकांची जास्तीत जास्त सोय करण्याचा प्रयत्न करेल.